इमू व्यवसायात कर्जबाजारी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उग्र आंदोलन। इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनच्या पुढाकाराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी, बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 81 इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली। त्यासाठी 5 कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आले। मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले। 2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेने कर्जाचा तगादा थांबवला। मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्याने पुन्हा कर्ज वसुली सुरू करण्यात आली। त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आले आहेत। आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा सरकारने आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे। यासाठी अधिक माहिती ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनचे अध्यक्ष सागर भोईर, उपाध्यक्ष दिनेश शिंदे, कार्याध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली। यावेळी इमू शेतकरी बांधव बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोरदार निदर्शने करण्यात आली। तेव्हापासून का हा व्यवसायच बुडीत निघाल्यामुळे या व्यवसायामधून आम्हाला 1 रुपयाही फायदा न झाल्यामुळे आम्हाला कर्जमाफी देण्यात, कारण शासनाने हे नाबांनी आणलेला व्यवसाय होता आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे संशोधन केलं नव्हतं का नक्की याच्यातून फायदा होईल की नाही, आणि आमच्या डोक्यावर हा व्यवसाय मारल्यामुळे आम्ही पूर्ण सगळी लोक याच्यामध्ये बाधित झालेलो आहोत आणि कर्जबाजारी झालेलो आहोत। 2011 पासून आम्ही इमू व्यवसायामध्ये अडचणीत आलोय। ही आम्ही शासन दरबारी वेळोवेळी पत्रक काढून बँकेला कळवलंय, केंद्र सरकार, राज्य सरकार, नाबार्ड आणि जिल्हा कार्यालय अध्यक्ष यांच्या समोर सुद्धा आम्ही भरपूर आंदोलन केली, पण अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। परिपत्रक काढतात, शासनाने आजपर्यंत आम्हाला पत्रक पण दिलेलं आहे। हे बघा, मधुकर राव चव्हाण यांचं पत्र सुद्धा आहे का इमू करताना याच्यातून यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, पण आजपर्यंत आमचा कुठलाच काही निर्णय घेतला। 2013चं पत्रक आहे, आज 2023 चालू आहे। आज एवढं डुक्कलीच गेलेलं होतं आम्ही, तर आमचे मुद्दल कमी आणि व्याज जास्त बँकेचं झालेलं आहे। साधारण किती एकत्रित बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि साधारण कुठून एकत्र आलेले आहेत? ठाणे आणि पालघर। आता पूर्वी ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण आता कर्ज, पण त्याचं विभाजन झाल्यामुळे ठाणे आणि पालघर। किती व्यावसायिक आहे आणि किती कर्ज झालेलं आहे, किती कर्जमाफी आहे, किती कर्ज झालेलं आहे लोकांना? टोटल 81 शेतकरी आहेत आणि त्यापैकी आता आमच्यावरती 5,80,00,000 कर्ज शेतकऱ्यांच्या वरती आहे। सरकार म्हणतं की बळीराजाचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, पण काय वाटतं यात काय नेमकी अपेक्षा आहे? सरकारने आमचा विचार करावा, कर्जमाफी द्यावी, नाहीतर आम्हाला एकतर गोळ्या झाडाव्या, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी। आज निवेदनामध्ये काय नेमका नमूद केलं? कर्जमाफी, बँकेचा तगादा आणि पुढचं पाऊल काय? एक तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या, नाही तर आमचं कर्ज माफ करा। दुसरं काय पाऊल आहे साहेब? शेतकरी आम्ही शेती लावतो, तर शेतीतून पण आम्हाला तेवढे उत्पन्न भेटत नाहीये आणि बँकेचे अधिकारी घरी घेऊन बसतात, तर आमची पोरं घरवाले आम्ही जेवण करत नाही, आम्ही 4-4 दिवस, एवढा त्रास होतो त्यांचा बँकवाल्यांचा। मी सागर भुईर, ठाणे जिल्हा इमू असोसिएशन अध्यक्ष। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील तलावांच्या पर्यावरणनुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहीम ठाणे मनपा आणि पर्यावरण दक्षता मंडळाचा संयुक्त उपक्रम. तलावांचे ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा, महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सोमवारी सायंकाळी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सदस्य हेमंत हजारे, मूळ लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजिका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60पेक्षा जास्त तलाव होते. आता केवळ 42 तलाव शिल्लक आहेत. या तलावांचे पर्यावरणनुकूल सुशोभीकरण करणे, संवर्धन व्हावे यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झाला आहे. तरीही पर्यावरणनुकूल सुशोभीकरणसह तलावांचे संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्याने तलावांशी जोडणे, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणे, तसेच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण करावे यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देण्यासाठी मंडळाने एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल, असेही वालावलकर यांनी सांगितले. साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं. कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक
ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना. कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता, तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे त्यांनी पार पडलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत. जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत. ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतोय. पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो. आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो. आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललंय, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतंय, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे. आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे. आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत. म्हणजे आताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात. अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते. त्याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते. हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे. अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही निश्चितपणे करणार. साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतोय. सर्व इंग्रजी शाळांना गवसणी घालतोय ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवंय. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करू. सर, आपण बघितलं असेल तर तुम्ही आता देखील आपण बघितलं तर मासुंदा तलावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. मासुंदा तलावामध्ये हॉटेल बांधले गेलेले आहेत, गाळे बांधले गेलेले आहेत, असे विविध पर्वत. त्याच्या संदर्भात आपण काय वाटतं? लगेच उद्या उठून कोणीतरी आंदोलन करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आम्ही त्या सगळ्याचा अभ्यास करतो पहिल्यांदा, कारण याचा अभ्यास केलेलाच कोण. आम्ही जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेला अशा प्रकारच्या तलावाची मूळ रुंदी लांबी किती, त्याच्यातनं किती कमी झाली आहे, कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालंय, अशा प्रकारची पण माहिती एकत्रितरित्या कुठेही अवेलेबल नाही. आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करतोय आता. म्हणजे या तलावाला आता जे पाण्याची जी पातळी असते ना आणि ती पाण्याच्या पातळीने त्यांनी ऑक्युपाय केलेली जागा ती किती आहे याबद्दलही आपल्याकडे माहिती नाही. म्हणून तर आम्ही 12 महिन्यामध्ये तलावाचं फोटो डॉक्युमेंटेशन करतोय. पाण्याची पातळी पण बघतोय, पाण्याचा विस्तार पण बघतोय, त्याच्यातले सगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी पण बघतोय. आणि हे करणारे आमच्याबरोबर अनेक नागरिक ठाण्यातले आहेत. जवळजवळ 44-45 नागरिक आम्हाला जॉईन झाले आता. आणि तेवढ्या शाळा आणि महाविद्यालय जर जॉईन झाली तर तेवढे डोळे हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करतील. आणि हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते झाल्यानंतर मी हक्काने बोलू शकतो किंवा अधिकाराने बोलू शकतो की हे इथे होतं आणि मग त्याच्या पुढे आपण डिमांड करू शकतो. म्हणजे इथे कुठेतरी दिशाभूल करण्यात आली. 34 तलाव आहेत किंवा 36 तलाव आहेत, म्हणजे प्रत्यक्षामध्ये 42 आहेत. बरोबर. 36 तलाव आहे महापालिकेच्या आकडेवारीवर 36 तलाव आहेत. बरोबर. दिशाभूल ठाणेकरांची होती तलावांच्या बाबतीत. आता ते ठाणेकरांनी समजून घ्यायला पाहिजे. आता समोर इथे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, ती कित्येक वर्षापूर्वीची ती विटनेस आहे. खरं म्हणजे या ठिकाणाला सुद्धा महत्व आहे. म्हणून तर आम्ही या ठिकाणावरती आलो. कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तलावाच्या काठाला येऊन बसलोय आपण. मागच्या तलावाला पण तुम्ही भेट द्या. खरं म्हणजे तुम्ही नुसतं कॅमेरा घेऊन प्रत्येक तलावाला जर नुसती भेट द्यायला लागलात ना तरी सुद्धा भरपूर फरक पडायला सुरुवात होईल आता. आणि ते आवश्यक आहे आता, कारण अनेक तलावांना कोणी भेटच देत नाहीये. 22 तलाव असे आहेत की ज्याच्यावरती कोणी गेलेलंच नाही अनेक वर्षामध्ये. आणि म्हणून लोकांनी जावं याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. म्हणजे मी सगळ्यांना असं आवाहन करतो, आपल्या जवळचा तलाव शोधून काढा. नसेल तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही सगळ्या तलावांचा एक नकाशा तयार केलाय ज्याच्यामध्ये आमच्याकडे सगळे डायमेन्शन्स आहेत. मी त्याला देऊ शकतो आणि त्यानंतर ते आपल्या जवळचा तलाव शोधू शकतात आणि त्याला भेट देऊ शकतात. अशा जवळच्या तलावाला भेट देणाऱ्यांची संख्या ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला आपोआप तलावांचे संवर्धन आणि सगळ्या प्रकारचं संरक्षण सुरू होईल. ठाणे वाहतूक विभागाने आकारला 1,46,00,000 दंड. ठाणे वाहतूक विभागाने तब्बल 1,46,00,000 रुपयांचा दंड आकारल्यामुळे ठाणे जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष अमित शेटे यांनी न्यायालयात वाहतूक पोलिसांच्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांना सन्मानचिन्हे व प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे. आठवड्यापूर्वी 9 डिसेंबर 2023 रोजी ठाणे येथे आयोजितलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये यावेळी ठाणे वाहतूक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून पोस्ट लिटिगेशनमध्ये एकूण 5,338 खटले दाखल केले व 38,02,100 इतका दंड आणि प्री लिटिगेशनमध्ये एकूण 1,08,58,150 रुपये इतका दंड असे मिळून तब्बल 1,46,60,250 रुपये इतका मोठ्या प्रमाणात दंड गोळा केला आहे. ठाणे वाहतूक विभागाने केलेल्या चांगल्या कामगिरीची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि 15 डिसेंबर 2023 रोजी ठाणे वाहतूक विभागातील संबंधित अधिकारी व अंमलदारांना समक्ष न्यायालयात बोलावले. ठाणे जिल्हा न्यायाधीश आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमित शेटे यांनी सन्मानचिन्ह व प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे. प्रिया सिंग मारहाण प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाला मात्र आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकांनी प्रिया सिंगची भेट घेतली असून यातच आता भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील प्रिया सिंगची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. प्रिया सिंग यांची तब्येत आता पूर्णपणे नीट आहे. तसेच प्रिया सिंग मारहाण आणि कार पायावरून नेण्याच्या घटनेची गंभीर दखल ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी गंभीरतेने घेतलेली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. माझे प्रिया सिंग सोबतच तसेच घरच्यांशी बोलणं झालं आहे आणि कासारवडवली पोलिसांशीही बोलणे झालेले आहे. प्रियाच्या पायात रॉड लावल्याची माहिती मिळाल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. तर घटनेनंतर आरोपीच्या सहकार्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यावेळी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून कलम लावण्यात आलेले आहे. सध्या प्रिया सिंग यांची प्रकृती स्थिर आहे. आता SIT प्रिया सिंग यांचा पुन्हा जबाब नोंदवण्याची कार्यवाही करीत आहे. त्यानुसार पुन्हा कासारवडवली पोलीस हे गुन्ह्यात कलमे वाढवून पारदर्शक कारवाई करतील असे आश्वासन दिले. कुठल्याही प्रकारे कुणालाही पाठीशी घालण्याची सरिगांची भूमिका नाही. अश्वजित हा पालघर युवा मोर्चाचा पदाधिकारी होता, परंतु काही वर्षापासून तो भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय नाही असा देखील खुलासा यावेळी चित्रा वाघ यांनी केला. अश्वजित जरी भाजपचा पदाधिकारी असला तरी गंभीर गुन्ह्यात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. आपण बघितलं तर तिच्या हातावरती मला इंजरीज दिसल्या, पायामध्ये रॉड टाकले अशा पद्धतीचं तिचं ऑपरेशन त्या ठिकाणी झाल्याची माहिती मिळाली. पण मुलगी माझ्याशी व्यवस्थित बोलली. तिचे फॅमिलीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिच्या एकंदरीत प्रकृतीची काय झालं आहे नक्की आणि काय नाही याची माहिती घ्यायलाच मी आले होते आणि त्या संदर्भात तिच्याशी बोलणं झालं आहे. पोलिसांशीही या संदर्भामध्ये बोलणं झालं आहे. 11 तारखेला काहीतरी पहाटेच्या आसपास हा इन्सिडेंट घडला आहे आणि जो आरोपी आहे त्याच्याच माणसांनी येऊन तिला इथं हॉस्पिटलला की दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट केल्याची माहिती मिळते आहे. त्यावेळेला जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी सेक्शन लावले असं पोलिसांचं म्हणणं आहे. मला वाटतं स्टेटमेंट तुमच्याकडे सुद्धा असेल. आता ज्या पद्धतीने ती सांगते की तिच्यासोबत काय झालं आहे किंवा काय नाही झालं आहे, तर मला या ठिकाणी पूर्णपणे एक गोष्ट सांगायची आहे की या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणावरती SIT नेमलेली आहे. स्टेटमेंट्स रेकॉर्ड करायचं काम चाललं आहे. मी त्या मुलीला आत्ताही तेच सांगितलं की ज्या वेळेला ही घटना घडते अर्थात हा फार मोठा मानसिक धक्का आहे. काही गोष्टी अशा असतील ज्या तिला सांगायच्या असतील तिने सांगितल्या नसतील. त्या पद्धतीने तिला जे काही आठवतं आहे ते तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड करावं. पोलीस ते व्हेरीफाय करतील आणि त्या पद्धतीने सेक्शन लावून पुढची जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी होईल. कुणालाही पाठीशी घालण्याचं कुठल्याही पद्धतीचं काम नाही आणि ही सरकारचीही भूमिका नाही हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आजच्या या घटनेच्या माध्यमातून मी बघितलं की गेले 2-3 दिवस आम्हीही नव्हतो मुंबईमध्ये, बाहेर होतो. त्यावेळेला आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं
की वारंवार सांगितलं जात होतं की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा हा जो आरोपी आहे तो कोणी पदाधिकारी आहे, कोणी अध्यक्ष आहे. मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या नावाचा माणूस 4-5 वर्षापूर्वी कधीतरी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कुठला पदाधिकारी होता, पण गेल्या 4 वर्षांपासनं कुठल्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी पक्षामध्ये नाही. याच्या पुढे जाऊन मी सांगते, आज मी तुम्हाला हे सांगते की जे सत्य आहे की हा जो आरोपी आहे त्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही. आणि जरी तो आमचा पदाधिकारी असता आणि भारतीय जनता पार्टीचा कुठला पोस्ट होल्डर जरी असता आणि अशा पद्धतीचं जर कृत्य त्याने केलं असतं तर कधीही पक्षाने त्याला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नसती. हे या ठिकाणी मी स्पष्ट करते. अतिशय फेअर पद्धतीने, निष्पक्ष पद्धतीने ज्या पद्धतीने वावड्या उठवल्या जात आहेत, कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा त्या ठिकाणी कुठलंही प्रयोजन नाही. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जे काही स्टेटमेंट दिलं जाईल त्या अनुषंगाने त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल. आणि म्हणूनच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी SIT नेमलेली आहे. SITच्या माध्यमातून स्टेटमेंट्स आणि पुढची कार्यवाही होईल. जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालायचं काम कदापि केलं जाणार नाही. महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारची महिलांची सुरक्षा हे कायम सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे आणि आता त्याच अनुषंगाने पुढची सुद्धा कार्यवाही चालू आहे. मॅडम 307ची मागणी करत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आले होते. रुपालीताई चाकणकर यांनी पण हाऊसमध्ये विषय घेतला होता. तर हा विषय पुढे तुम्ही मांडणार का? मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीत की ज्या वेळेला 11 तारखेला पहाटेचा हा इन्सिडंट आहे 4-4:30 वाजता आरोपीच्या लोकांनी पीडितेला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलने पोलिसांना कळवल्यानंतर 8 वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी संबंधित युवतीची त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतली. तोपर्यंत कुणाला काही कल्पना नव्हती की नक्की काय झालं आहे. तिने त्यावेळेला त्या मानसिक स्थितीमध्ये जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे. आपल्याकडे पुरवणी जबाब देता येतो. अशा घटनांमध्ये पीडितेची मानसिक स्थिती ही त्यावेळेला नीट नसते आणि त्यामुळे काही मुद्दे राहिले असतील. आता तर गव्हर्नमेंटने SIT त्या ठिकाणी नेमल्यामुळे जे जे काही तिला आठवतं आहे, जे जे तिच्यासोबत झालं आहे ते तिने विस्तृतपणे पोलिसांना सांगावं. त्या पद्धतीचे सेक्शन्स चेक करून पोलीस त्या ठिकाणी लावतील. कुणालाही पाठीशी घालण्याचा कुठलाही या ठिकाणी प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पार्टीचा हा आरोपी पदाधिकारी 4-5 वर्षापूर्वी होता आणि जरी तो असता तरीसुद्धा पक्षानेही किंवा राज्याच्या नेत्यांनीही पाठीशी घालण्याची भूमिका कदापि घेतली नसती. हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे.